या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीसह घराचं मोठं नुकसान झालं होतं। अनेक कुटुंब महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यामार्फत स्थलांतरित करण्यात आलेली होती। त्यामुळे अनेक कुटुंबांना बेघर होण्याची पाळी आली। महापूर ओसरल्यानंतर सगळेच कुटुंब गावात आले, परंतु सर्व संसार वाहून गेल्यामुळे त्यांची उपजीविका याचे प्रश्न निर्माण झाले। याच अनुषंगाने दक्षिण सोलापूर तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरी, मंडल अधिकारी विज्जूर गजानन जाधव तसेच अकोले मंद्रुप सरपंच प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते रमेश आसबे यांच्यामार्फत अकोले मंद्रुप येथील पूरग्रस्तांना धान्याचं किट वाटप करण्यात आलं। यावेळेस अकोले मंद्रुपचे सरपंच प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते रमेश आसबे, अकोले मंद्रुपचे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते धोंडोपंत पाटील, अमृत पाटील, सतीश क्षीरसागर, सोमनाथ पाटील, सागर कोळी, भीमराव कांबळे, ब्रह्मदेव पवार, अंकुश पवार, नारायण कांबळे, ब्रह्मदेव काकडे, बाळू जाधव, पोलीस पाटील, हनुमंत पवार, दादा जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष समाधान असले यांच्या हस्ते पूरग्रस्तांना धान्याचं किट वाटप करण्यात आलं। यावेळेस अकोले मंद्रुप येथील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। काय गडबड करतात तेवढा वेळ लागणार आहे। या पुढे या। अरे तुझा काय कसं बसलं काय दादा जोर सांग दादा जवळ हाय हो कडा हो इकडे बघा असं गीतांजली मल्हारी मुसलखान माझं नाव आहे। मी अकोले मंद्रुपमध्ये राहते। आमच्या गावामध्ये भरपूर पाणी आल्यामुळं आमच्या लोकांचं बरंच काही नुकसान झालेलं आहे आणि तरी आमचे गावचे सरपंच रमेश अण्णा आसबे यांनी आम्हाला खूपच मदत केली 8-10 दिवसामध्ये आणि भरपूर माल वगैरे वाटप केला। आज तहसीलदार आणि सर्कल यांच्या निमित्ताने पण आम्हाला माल वाटप करण्यात यायला लागलं। आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। काकू तुमचं नाव काय? अनिता धर्मा शिकरे। मी अकोले मंद्रुपमध्ये राहते। आमच्या गावाला सीना नदीला पूर आलाय। अण्णा ठासरेंनी आम्हाला खूप मदत केली 10 दिवस आणि आज तहसीलदार सर्कलकुंड आम्हाला किट सगळ्यांना मिळणार आहे। पाणी येऊ अगर ना येऊ सगळ्यांना साडी, टावेल, किट सगळ्यांना भेटले। आमच्या गावचे सरपंच आमच्यासाठी रात दिवस जागतात आणि आम्हाला कोण आम्ही उपाशी मेलेलं नाही। गुराढोरांचं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाले आणि आम्ही त्यांचा आभार आहे। धोंडोपंत बापू पाटील, कुठलं गाव? अकोले मंद्रुप। काय सध्याची परिस्थिती इथली परिस्थिती जर पाहायला गेलं असं 100 वर्षापूर्वी असं अतोनात नुकसान या गावचं झालं नव्हतं। एवढं असं नुकसान कशाने भरून येणार नाही असं नुकसान झालं। तरी आमच्या गावचे सरपंच कशामुळे नुकसान झालं, नेमकं काय झालं होतं? परिस्थिती अशी आली पूर 100 वर्षाची म्हातारी माणसं सांगतात की एवढं मोठं पाणी कधी या नदीला आलं नव्हतं। शिना नदी एक अशी बघण्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा भेट येऊन गेली। शिना नदी माहीत नव्हती त्यांना, पण येऊन बघून गेले आणि प्रत्यक्षात या गावातले सरपंच 25% तर भरून काढले। यांनी एवढं सहकार्य केलं। 7-8 दिवस लोकांना जेवण देणं, कोण कुठं गेले, कोण किती, प्रत्येकाला फोन करून विचारणं, त्यांनी घरच्यासारखी काळजी केली। तसेच आज आमच्या गावामध्ये मंडल अधिकारी माननीय गजाननजी जाधव साहेब, तसेच मंद्रुपचे तहसीलदार माननीय सुजित नरहरी साहेब हे आणि अण्णा ह्या तिघांनी मिळून संपूर्ण गावाला टावेल, सतरंजी, चादर आणि किट संपूर्ण गावाला। आता तसं 90-95% काम केले, पण त्यांनी विचार केला 5-4 म्हणजे तुमच्या गावामध्ये टोटल 95% पूर्ण गाव पाण्यात होतं? पूर्ण 95% नुसतं गावच पाण्यात नव्हतं, 95% शेतीचं सुद्धा नुकसान भयानक झालेलं आहे। तेलगावची लोक सुद्धा काही येत आहेत, काय पाथरीची लोक आहेत, जे आमच्या शिवारात राहतात, गुंजीवाची काही लोक आहेत। म्हणजे आमचा मोठा शिवार असल्यामुळे ते लोक आले। म्हणजे तुमच्या गावचे सरपंच बाहेरच्या पण गाववाल्यांचे पण मदत करतात? हो, केली चांगल्या पद्धतीनं। आम्ही त्यांचा आभार असून आज मंडल अधिकारी गजानन जाधव साहेब यांचाही आम्ही आभारी आहोत। तसेच जे सुजित नरहरी हे साहेब तहसीलदार आहेत, त्यांना सुद्धा कळलं की गाव फार संकटात आहे, त्यांनी सुद्धा आपल्या मदतीचा हात या गावासाठी दिल्याबद्दल धन्यवाद आहे। आणि शेवटची एक विनंती आहे नरहरी साहेबांना, जे नदीकाठचा भाग आहे त्यांनी स्वतः पाहणी करावं, किती कुणाचं खांदलंय, किती कुणाचं ऊसाचं नुकसान झालंय। ही सरकारनं भरून येत नाही, पण सरकारला एक कळवा की अशी विनंती आहे
की ज्या लोकांचं आतुरात नुकसान झालंय, उसाला पाला राहिला नाही, वाढ राहिला नाही, अर्धा ऊस राहिलाय, हे दिलंय. हे एवढ्यानं काय भागत नाही, पण फुल नाही, फुलाची पाकळी प्रेमापोटी आपले एक प्रेम असावं, टिकलं पाहिजे प्रेम, एवढ्यासाठी हे तिघांनी दिलं. त्यांच्याबद्दल त्यांचा पूर्ण आभारी आहे. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.